हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. नाहीतर हे काय राहायचं स्थान आहे? एका मिनिटात न जाणो काय वीज कोसळेल आणि एका घासासाठी सारा दिवस धक्के खायचे, खोटं बोलत फिरायचं, भेसळ करतात, माहीत नाही काय काय यातना भोगतात आणि मग पाप भोगतात, कुत्रं बनवून डोक्यात किडे पडतात आपल्या. तर ही जी वाणी परमात्म्याने जी साधनं दिली आहेत तुम्हाला, मोबाईल म्हाताऱ्यांच्या पहा, बालकांच्या पहा, सगळ्यांच्या खिशात, आया बहिणींजवळ आहेत, आणि ह्याच्यात आधी तर बकवास भरायचे, फिल्म बघायचे, फालतूगिरी भरून ठेवायचे. आता ही परमात्म्याची वाणी चालते त्यात. तर ही वाणी जसं कोणी शेतात गेलाय तर जातो, तर जाताना शेतात शेतकरी आहे, मजूर आहे, चला तिथे नित्यकाम करू, मोबाईल खिशात आहे, काम करत आहेत, तो मोबाईल ऑन करून दिला, काम पण करतोय आणि नित्यनियम पण करतोय, मंत्र पण करतोय आणि कानात हेडफोन घातले. आजकाल शेकडो सिस्टीम दिल्या आहेत दात्याने. तर तो प्रभाव पडतो सर्वांवर. जसं शेतकरी नांगर चालवतोय, बी पेरतोय, एकीकडे तंबाखू खातोय, बिडी फुंकतोय, आणि मग असं एकतर तंबाखूची वासना ती जागृत झाली. अरे ईश्वराचा भक्त परमात्म्याचा मंत्र जपत जपत बी पेरतोय, त्या खाणाऱ्यावर पण परिणाम होईल त्याचा, जो ते अन्न खाईल. तर अशा प्रकारे वातावरणात पसरते वाणी परमात्म्याची. आबालवृद्ध सर्व त्याचीच चर्चा करतात. कोणी वाणी म्हणते, राम नाम रटते रहो जब तक घटमा प्राण, कदे त दीन दयाल के बनक पडेगी कान. तर कोणी भक्तांची मुलं ही वाणी बोलतील तर त्यांच्या आसपास जी मुलं असतील त्यांच्यावर पण प्रभाव पडेल. तर अशा प्रकारे परमात्म्याने म्हटलं की या कलियुगात पूर्ण विश्व हे सतनाम प्राप्त करेल आणि सर्व भक्ती करतील माझी मुलं आणि सगळे पार होतील. बोला जय गुरुदेव. तर पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपल्याला सद्भक्ती मिळत नाही, खरा सद्गुरू मिळत नाही आणि परमात्म्याचं योग्य ज्ञान मिळत नाही, तर आपण दोलायमान राहतो. आणि परमात्म्याचा मार्ग मिळाल्यावर मग आपल्याला दृढ विश्वास झाला पाहिजे. म्हणतात, क्या होया हरि नाम लेणते जब मन में ना विश्वास. तुम्ही नामस्मरण पण करता पण परमात्म्यावर विश्वास नाही तर तुमची भक्ती निष्फळ आहे, काही उपयोग नाही त्या नामस्मरणाचा. एक भक्त, एक मुलगा, तरुण मुलगा, त्याची दोन्ही मुलं पत्नी आले होते. तो पायलट होता. असे बोलत होते ते जसे उभे होते माझ्याजवळ आणि कोणी सांगत होतं की मला असा फायदा झाला, तसा फायदा झाला. ठीक आहे बेटा, आता तर सुरुवात आहे तुमची, बघत राहा ईश्वर काय काय सुख देईल तुम्हाला. तर तो मुलगा म्हणत होता, पायलट मुलगा हे म्हणत होता की कोणी मला असं सांगितलं ना, आमच्या गुरुजींनी कधी दासाचं नाव घेऊन आणि सूर्याला हातात ग्रहण केलं. तर मी तर म्हणेन की काही खास गोष्ट नाही, ही तर साधारण गोष्ट आहे त्यांच्यासाठी, ते तर काही पण करू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, इतका दृढ विश्वास असायला पाहिजे तुम्हाला भगवानावर, तेव्हाच ह्याच्यात सफल व्हाल. आता जसं जोपर्यंत आपल्याला हे यथार्थ ज्ञान मिळालं नव्हतं, हा खरा भगवान मिळाला नव्हता, तर कोणीही आपल्याला भ्रमित करत होतं, म्हणतं की असं नाही, असं ठीक आहे, तर आपण तेही मानत होतो. जेव्हा ह्या दासाला हे ज्ञान प्राप्त झालं आमच्या पूज्य गुरुदेवजींकडून, हे नाम प्राप्त झालं, त्यानंतर झटून भक्ती केली. कृपा तर त्यांची होतीच, कारण की सद्गुरू कृपा करतात तेव्हाच भक्ती होते, नाहीतर होत नाही, काळ करू नाही देत. हे तर दाता सोबत असतात आपल्या मुलांच्या आणि तेव्हा हा भक्ती करू शकतो, नाहीतर एवढे गोंधळलेले असतो, शेकडो समस्या असतात, शेकडो टेन्शन निर्माण केलेत विनाकारण. तर आधी ते टेन्शन नाश करेल, आतून सहारा देईल, कारण की आपलं खच्चीकरण केले काळाने, पूर्णतः रगडून ठेवलं आहे, दळलं आहे. आता खूप दिवसात तर आपलं मन खुलेल की खरंच भगवान हे देखील, हे सुद्धा सुख मिळालं, हे सुद्धा झालं, आणि मग जाऊन मन दृढ होईल. वेळ अवश्य लागेल, परंतु हे सुद्धा अवश्य करतील. तर आधी कोणीही भ्रमित करायचे, ज्ञान एवढं नसायचं आणि
कोणी 4 गोष्टी उलटसुलट बोलायचे, आपण विचार करायचो की हे पण ठीक असेल बाबा, हे असं पण ठीक असेल. तर इथे परमात्मा म्हणतात कबीर साहेब की ज्ञान संपूर्ण होया नहीं और हृदय नहीं छदाया, ये देखा देखी भक्ति का फिर रंग नहीं ठहरा. जोपर्यंत आपल्या हृदयात हे ज्ञान टिकणार नाही जाऊन, म्हणजे काळजात ओढ नाही लागणार सत्याची, तर आपल्याला कोणीही भ्रमित करेल. तर जेव्हा माझ्या जीवनात जो युटर्न आला तो कसा होता की आधी आमचे जे आहेत धर्मगुरू जे पण ज्ञान द्यायचे आपण ते खरं मानायचो. आणि जसं की जेव्हा दासाबरोबर एक घटना घडली, आमच्या घरावरती एक खोली वेगळी बांधली होती, ती भाड्याने देऊन ठेवली होती. त्याच्यात एक आर्य समाजी म्हणजे महर्षी दयानंदांचा शिष्य शास्त्री होता. तो तिथं भाड्याने राहायचा. बोलून चालून खूप चांगला स्वभाव होता त्याचा. एक अगदी सज्जन माणूस दिसायचा. सज्जन तर होता पण ज्ञान अज्ञान होतं त्याच्यामध्ये. पण त्या ज्ञानाच्या आधी, ह्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या आधी जी पण चर्चा आम्ही भगवानाबद्दल करायचो तर तो म्हणायचा असं नाही तसं नाही. तर आम्ही मानायचो की तुम्ही थोडा वयस्करच होता, जास्त वयाचा. आणि त्यावेळी हे पण खरं आहे, जेव्हा हे ज्ञान दासाला झालं त्याआधी त्याच्याशी चर्चा होत असे की आम्ही आमच्या ऐकलं आहे की जसे द्रौपदीची साडी वाढवली भगवानांनी, म्हणजे साडी वाढवली, तर तो म्हणायचा नाही नाही असं काही होत नाही, हे तर फक्त एक पाखंडी लोकांनी भ्रम पसरवलाय, असं काही होत नाही. तर मग आम्ही पण ते मान्य करायचो, कारण आम्हाला काही दृढता नव्हती. एक दिवस अशी कृपा झाली दासावर, कारण की जोवर भगवान आपल्याशी असं काही अघटित करणार नाही तोपर्यंत हे पापी मन टिकत नाही आणि ना हे भक्ती करू देत ना दृढ होऊ देत. तर दासाने जसं हे भक्तिबोध आहे हे काही पुस्तक बनवलं. सन 1988 मध्ये दासाला दीक्षा मिळाली. 1989 आणि 1990ची गोष्ट आहे. आणि एक स्वतंत्र पूजास्थळ बनवलं 5.5 बाय 15 फुटाचं, एका गॅलरीच्या वर सेकंड फ्लोअरवर. आणि त्याच्यात समोरासमोर खिडकी केली. इथे हवा फक्त खेळती राहील आपलं. त्यात फोटो वगैरे लावून मंदिरासारखं बनवलं. जेव्हा ते घर आम्ही बनवत होतो, थोडं शहरापासून लांब होतं, तर मी लोखंडी जाळी आणली डासांपासून वाचण्यासाठी जाळी लावतात खिडकीला. तर कोणत्या तरी कारणाने माझ्याकडून चूक झाली किंवा त्या शेठच्या मजुराकडून चूक झाली. 8 इंच छोटी जाळी कापली समोरासमोरची. आणि मी घेऊन आल्यावर मी मुलांना म्हटलं ही लावा. घर तर बनलं होतं, फक्त जाळी लावायची बाकी होती. जेव्हा ते लावू लागले, मोठा मुलगा आणि एक भाडेकरू होता तिथे, इतर बिहारचा होता. त्या दोघांनी मिळून ती लावू पाहिली तर ते म्हणाले की ही तर छोटी आहे, आणि छोटी पण कमी नाही, 8-9 इंच वर. अशी उभी तर बरोबर होती पण बाजूने छोटी होती रुंदीला. मी बघितलं बाबा खरोखरच छोटी आहे. दुसरी बघितली ती पण तशीच. दोन्ही खिडक्या एक समान होत्या समोरासमोर. मी विचार केला ठेवा यांना बांधून त्यांना, आणि स्टोअरमध्ये टाकली. घेऊन गेलो तर तो घेणार नाही, म्हणेल माझ्या काय कामाची, हा वाद वाढवत नाहीत भक्त. मी ठेवून दिली. काही दिवसांनी दासाने हा भक्तिबोध बनवला. त्यावेळी दासाला दीक्षा देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत. 1994 मध्ये दासाला आदेश मिळाला. 6 वर्षांपर्यंत दास सेवा करायचा, भक्तांना समजवायचा, गुरुजींकडे घेऊन जाऊन दीक्षा मिळवून द्यायचा. मग त्यांची कृपा झाली. आदेश दिला दासाला अचानक की आजपासून तू गुरु होशील. आणि आजपासून सगळ्यांना सांगितलं की ह्यांच्याकडून उपदेश घ्या, जेवढे पण त्यांचे शिष्य होते. जो ह्यांना गुरु मानणार नाही तो माझा कोणी लागत नाही. आता एवढं मोठं जबाबदारीचं काम दासावर जेव्हा अचानक सोपवलं, दासाला घाम फुटला. समजले ते देखील की मुलगा घाबरलाय. तर ते म्हणाले की मुला, मी तुझ्यासोबत राहीन, घाबरू नकोस. आणि विश्वात तुझ्या समान संत होणार नाही, पूर्ण विश्वात जय जयकार होईल. तर त्यावेळेला मला तर असं वाटलं की आपल्या मुलाला तर सगळेच शाबासकी देतात आणि सगळे आपल्या मुलाबद्दल आशा करतात की हा मोठा ऑफिसर होईल आणि तुझं हे असं असं होईल. मला माहीत होतं की मी कसा संत आहे आणि मी काय करू शकतो. पण त्या समर्थांच्या वचनांनी
आज हे सगळं काही सफल झालंय. आज पाहताय पूर्ण विश्वात काही संत नावाची गोष्ट नाहीये. तुम्ही काय लहान नाही, सर्व एज्युकेटेड आहात. सर्व इतिहास तुमच्यासमोर उघडला. आणि ह्या दासाला ते ज्ञान कबीर भगवानांनी दिलं. आमच्या गुरुदेवांचा आशीर्वाद फळाला आलाय. तर मी पूर्वी काय करायचो, हा दास हे पुस्तक बनवायचो आणि आमचे गुरुजी फ्री द्यायचे सगळ्यांना जे उपदेश त्यांचा घेत असत. तर मी 5,000 पुस्तकं छापली आणि ती ठेवली की आमचे गुरुजी जास्त राहत असायचे तलवंडी भाई पंजाबमध्ये. एक छोटंसं फिरोजपूर जिल्ह्यात शहर आहे, नगरासारखं आहे, बरवालासारखं. तिथे जास्त राहायचे. अजूनही 3-4 आश्रम होते तेव्हा इथे. नजफगडमध्ये होता एक आश्रम, धान्य बाजारात. एक मोगामध्ये होता, एक खन्नामध्ये होता. पण जास्त करून ते तलवंडीमध्ये राहत होते. आणि एक हरियाणामध्ये केवळ गरीबदास महाराजजींचा एक समागम व्हायचा. जसं गरीबदासजींना भगवान भेटले होते, कबीर साहेब, बौद्ध दिवस म्हणतात त्याला. त्यात चुडाणीला यायचे ते. तर आम्ही वाट पाहायचो की ते चुडाणीला येतील, तसं भेटत असायचो. पण इथे ते दीक्षा द्यायचे आणि फ्री पुस्तक देत असत. तर मी ते पुस्तक बनवलं. म्हणजे जसं आजकाल मार्चमध्ये ते निघून जात असत, मग भाद्रपदात येत असत, सप्टेंबरमध्ये, जेव्हा गरीबदासजींचा निर्वाण दिवस असायचा. आणि मार्चमध्ये असायचा त्यांचा बोध दिवस. हे 2च याच समागमामध्ये ते यायचे. तर मी एप्रिल-मार्चच्या समागमानंतर ही पुस्तकं करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या आदेशानुसार आणि बनवून ठेवली. तर मी पूजास्थळावर एक सिंहासन बनवून त्यावर कपडा टाकून सुंदर त्यावर सगळी पुस्तकं ठेवली. येतील गुरुजी तेव्हा त्यांना दाखवू, सोपवून देऊ, मग ते देत राहतील. सेवेसाठी ठेवली. त्या एका खिडकीची तिथे काच तुटली होती, खिडकीची. त्यातून उंदीर येऊन ते खाऊ लागले. 2-3 दिवसानंतर माझं लक्ष गेलं की उंदरांनी खाल्लंय. तर माझ्या हे पण लक्षात आले की एका खिडकीची काच तर बिलकुल ठीक आहे, एकाचीच काच तुटली आहे. आणि शहरापासून लांब असल्यामुळे एवढ्याशा काचेला बसवायला कोणी तयार नसायचं. 1-2दा प्रयत्न केला सुद्धा. ते टाळाटाळ करायचे. जास्त काम असेल तर यायचे. तर मी असा विचार केला की त्या दोन्ही खिडक्यांच्या जाळ्या ज्या आणल्या होत्या त्या वरखाली करून एकमेकांवर ओव्हरलॅप करून लावून टाकतो, उंदरांपासून बचाव होईल. तर मी मुलांना म्हटलं की तुम्ही असं करा, त्या दोन्ही जाळ्या उतरवून खाली तुमच्या आईकडून घ्या आणि असं त्या वर खाली करून लावून द्या खिडकीवर. तर मुलगा म्हणाला की ठीक आहे. छोटा मुलगा होता 12-13 वर्षांचा. त्यावेळी तो आणि जो दुसरा एक अजून होता अनिल नावाचा, बिहारमधून आलेला, भाड्याने राहायचा. तो तरुण ठीकठाक समजूतदार होता. त्या दोघांना मी सांगितलं. मी आपल्या ड्युटीवर निघून गेलो. दास होता ज्युनियर इंजिनियर इन इरिगेशन डिपार्टमेंट, हरियाणा. तर मला तर चिंता होती. मी संध्याकाळी परत आलो. तर मी काय बघितलं, त्या मुलाच्या आईला विचारलं. मला तर काळजी होतीच की ती जाळी लावली की नाही. नसेल लावली तर मी लावेन, कदाचित लक्षात नसेल राहिलं मुलाच्या. तर काय बघितलं मी, जाळी लावून ठेवलेली आणि एक जाळी तिथेच पडली आहे, ती लोखंडाची. आणि ती त्याची आई काम करत होती. मी तिला विचारलं की ही जाळी तीच आहे की कोणती दुसरी आणली मुलांनी. तर ती सांगत होते की कुठून दुसरी आणणार, हे मी सकाळपासून सांगते की तुझे वडील सांगून गेले होते की ही जाळी लावा, तुमच्यावर रागावतील. मग आता तुमच्या यायच्या आधी अर्धा तास अगोदर मी उचलून स्टोअरमधून ठेवली आहे आणि आत्ता आणून तो बाहेर गेला खेळायला. आता माझा संताप झाला. मी तिला प्रश्न करतोय, ती लक्ष देत नाही, कारण की तिला माहिती नाही या गोष्टीची. आणि मला संताप अनावर झाला की एकतर ही ती जाळी नाही की हा प्रयत्न केला मी जाणून घ्यायचा. ती म्हणाली बघा ह्याला गंज लागलाय, मी उचलून स्टोअरमध्ये टाकली होती आणि आता हीच ती उतरवली 6 महिन्यांनंतर, म्हणजे मार्चपासून भाद्रपदात. एक पावसाळा निघून गेला, वर्षाकाल, त्यावर गंज पण चढला होता, जुनीच दिसतीये. तरीही विश्वास होईना तो मुलगा कुठे, कारण एकच जाळी आणि पूर्ण बसत आहे इतकी अतिरिक्त 7-8 इंच अजून लटकत होती. तर मी त्या मुलाला बोलावलं, बाहेर खेळत होता. आणखी एक दुसरा मित्र होता, त्याला बोलावलं आणि त्या मुलांना विचारलं ही जाळी तुम्ही दुसरी आणली आहे का तीच आहे.
नाही, तीच आहे. माझ्या आईने उतरवून दिली होती, ती मी आत्ता लावली आहे. भाडेकरू पण सांगतो की काकूंनी उतरवली आहे आणि आम्ही आत्ता लावली. मी मुलाला, बघा आपण इतके, आम्हाला ज्ञान नव्हतं की भगवानाचं कोणतं काम आमच्या समोर केलं नव्हतं. विश्वासच होत नव्हता माझा खरोखरच. आपण ऐकून असायचो, तसा तर विश्वास होता. भगवान माहीत नाही काहीही करतील, आजपर्यंत असं झालेलं बघितलं नव्हतं. मी त्या मुलाला म्हटलं की माझ्या डोक्यावर हात ठेव आणि कबीर देवांची शपथ घे की तू ही जाळी घेऊन आलास, ती हीच जाळी आहे. तर म्हणाला कबीर देवांची शपथ, आणि तीच जाळी आहे, माझ्या आईने उतरवून आणली होती. तो दिवस आहे आणि आज की आपण मानत असायचो कृष्ण भगवानाने साडी वाढवली, एक कपडा. आता तर कळून चुकलं की तो साडी वाढवणारा पण हाच होता. पण त्यावेळी बुद्धी एवढं काम करत होती की कबीर इज गॉड, कारण त्यांनी लोखंड पण वाढवलं, कपडा तर सोडा, हा काय नाही करू शकत. तो दिवस आणि आज पुण्यात्म्यांनो, सन 1990 पासून आज 2013 झालं. ह्या दासाने मागे वळून नाही पाहिलं. जरी सगळं विश्व म्हणालं की कबीर भगवान नाहीये, ह्या दासाच्या आत्म्यातून कोणी काढू नाही शकत की कबीर इज गॉड. आता जेव्हा दासासोबत ही घटना घडली आणि ती कमीत कमी 10 वर्षांपासून लावलेली होती, जशीच्या तशी इतरांना दाखवत होते की बघा, जे भक्त होते ते तर मानायचे, बाकीचे म्हणायची बकवास करतोय, खोटं बोलतोय, पाखंडी आहे. अच्छा ठीक आहे. तर मग मी विचार केला की बघा, हा आर्य समाजाचा जो माणूस आहे, किती चांगला माणूस आहे, बोलून चालून व्यवहाराला ठीक आहे, चांगला चरित्रवान व्यक्ती आहे, आणि त्याला अज्ञान आहे. तो म्हणत असतो की असं होऊ नाही शकत, साडी नाही वाढू शकत. तर मी विचार केला, चला ह्याला समजवावं, कारण तो माझ्याविषयी आधीच चांगला प्रभावित होता. कारण की भक्ती तर आम्ही करतच होतो, आधी पण भक्तासारखेच होतो आम्ही. हे नाम नव्हतं घेतलं तरी पण नेकनीतीने राहणं आणि कोणी कोणाला दुःख न देणं हा पूर्वीपासूनच स्वभाव होता. मला असं वाटायचं की माझं सांगणं तो ऐकेल. पण हे अज्ञान इतकं पक्क ठसवलं होतं त्या मूर्ख महर्षी दयानंदने, अज्ञानीने बिघडवलं न जाणो किती व्यक्तींना, भोळ्या आत्म्यांना. तर मी त्याच्याजवळ बसून विषय काढला की मास्तरजी, तुम्ही मानता की श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी वाढवली होती. जसा विषय वाढवायला गेलो मी, वाढवायचा होता काही विषय, काही कारण काढून, तो म्हणाला नाही नाही, असं आम्ही नाही मानत. मग मी म्हटलं की मग मी त्याला आपल्या जिथे ती जाळी लावून ठेवली होती वरच्या दालनात, गॅलरीमध्ये खाली त्याच्या खालच्या खोलीत बोलावलं, तिथे बसलो. मी त्या मुलांना पण बोलावलं, दोघांना ज्यांनी जाळी लावली होती, त्यांच्या आईलाही बोलावलं, कारण की याची खात्री होईल, विश्वास दृढ करू आणि याने मान्य करावं आपल्या गोष्टीला. त्याला मी म्हटलं की जी बघा, तुम्ही तर कपड्याची गोष्ट करता, आमच्या भगवानांनी लोखंडाची जाळी वाढवली, तुम्ही विश्वास ठेवा. असं म्हणाला. तो म्हणू लागला की नाही नाही, ही काय गोष्ट झाली, साडी कधी वाढते, जाळी कधी वाढते का? मी म्हटलं बघा, या तुम्हाला दाखवतो. म्हणाला जाऊ दे जाऊ दे, मी नाही मानत. आता तो बरंच वायफळ बोलायला लागला. मला अपेक्षा नव्हती की हा एकदम असा सरड्यासारखा रंग बदलून अशी बकवास करू लागेल. माझ्या अपेक्षेविरुद्ध त्याने असं म्हटले की तुम्ही तर ही पाखंडी लोकांनी म्हटलेली गोष्ट आहे, असं आहे. आता पाखंडी तर मी तेव्हा असेन जेव्हा मी चरितार्थ पाखंडीपणाने चालवतोय. मी तर नोकरी करत होतो, ज्युनियर इंजिनियर होतो, 2 वेळचं जेवण सुखासुखी मिळत होतं, तरीही हा मला पाखंडी म्हणतोय, हा मूर्ख. तर मी गप्प झालो. मी म्हटलं आता ह्याच्या पुढे बोलणं काही चांगली गोष्ट नाही. हा ऐकतच नाही. मी गप्प झालो की चला बाबा, आता तू ऐकत नाहीस तर मी पण नाही मानत तुझं. त्याच क्षणी मी दृढ झालो. माझ्यासोबत घटना घडली होती. थोड्या वेळाने माहीत नाही भगवान जाणे त्याने काय विचार केला की हा घरमालक आहे, नाराज झाला. तर त्याने नम्रपणे म्हणायला सुरुवात केली की तुम्ही इंजिनियर आहात, एज्युकेटेड आहात, ह्या सगळ्या अडाणी लोकांच्या गोष्टी असतात, हे वाढवलं, ते कमी केलं. मी बोललोच नाही. आता याचा काही उपयोग नाही डिस्कस करण्याचा. तर तो काय म्हणू लागला, मी सांगतो. महर्षी दयानंद असे होते. महर्षी एकदा आपल्या खोलीत अभ्यास करत होते, योगाभ्यास, आणि इकडे त्यांच्या दुधाची वेळ झाली. दूध प्यायचे ते सकाळी सकाळी. तर नोकर गेला. त्याने खिडकीतून बघितलं, महर्षी दयानंद खोली बंद आणि त्याच्यात योग आसन पद्म लावून आणि योगाभ्यासद्वारा वर उठले.
आणि छताला डोकं लावून हळूहळू खाली आले, पुन्हा वर गेले. मग त्याने इतरांना पण बोलावलं, नोकराने, की बघा महर्षी काय करतायत. आधी तर तो मला काय म्हणाला, जेव्हा मी म्हटलं ना की बघ ही जाळी वाढली, आमची लोखंडाची जाळी वाढली, तर तो म्हणू लागला, आता वाढवा, आता वाढवून दाखवा तर मानेन मी. त्याने हे म्हटलं की आता वाढवून दाखवा माझ्यासमोर तर मानेन मी. आता मी तर काय मोठा जादूगार नाही की मी वाढवीन. तर मी म्हणतोय की भगवानाने असं असं केलंय. तर ह्याने तो, मी गप्प झालो होतो, आता ह्याला काय उत्तर देणार. मी वाढवलं असतं तर, मी स्वतःसाठी तर नाही म्हणालो, भगवानांसाठी म्हटलं. तर मग तो काय म्हणतो की बघा महर्षी असे असतात, योगाभ्यासाने छताला डोकं लावतात, परत खाली येतात. मी म्हटलं खोटं, कधीच मानणार नाही, तुम्ही करून दाखवा. एवढंसं तोंड झालं त्याचं. म्हटलं करून दाखव, मग मानीन तुला. नाही, खोटं बोलतोयस तू. पण मी असं नाही म्हणत की असं होऊ शकत नाही, पण महर्षी तर हे पण करू शकत नव्हता तो दयानंद. तो तर किती पूर्णतः अज्ञानी आणि पूर्णतः सर्व बाजूंनी फेल माणूस होता. त्याचा फुकटच महिमा बनवून ठेवला होता या लोकांनी. पण ऋषी महर्षी इथपर्यंत पुरावा आहे की संत स्वर्गात जायचे, दुसऱ्या लोकात पण जायचे आणि पुन्हा परत यायचे. पण हा मोक्ष मार्ग नाहीये. असे धक्के खायचे, असं भटकायचं. तर मग तो निघून गेला उठून, मान्य केलं नाही. आता मी तुझं मानू शकत नाही. आधी तर आपण डगमगत होतो, आपल्याला कोणी काही म्हटलं तर तेच मानत होतो. आता पृथ्वी इकडची तिकडे होऊ शकते. दास हे नाही मानू शकत की भगवान काय नाही करू शकत, सगळं काही करू शकतो. आता पुण्यात्म्यांनो, एकेकाळी एका नगराच्या बाहेर 2 साधक साधना करीत असायचे. एक तर 40 वर्षांपासून करत होता, दाढी वाढवली होती, मोठा दिसायला असा महापुरुष दिसत होता. आणि एक 4 वर्षांपूर्वीच साधना करायला प्रारंभ केला होता दुसऱ्याने. आणि त्या दोघांकडे देवदूत येत असे आणि त्यांच्या जवळ बसून भगवानाविषयी चर्चा करायचा. तासनतास दोघांशीही करून जायचा. एक दुसऱ्या बाजूला होता नगराच्या, एक ईस्टला, एक वेस्टला. तर दोघे खूप खुश व्हायचे, भगवानाची चर्चा ऐकत असत. एके दिवशी भगवानासमोर देवदूत म्हणाला की हे प्रभू, तुमचे 2 भक्त त्या नगरात एक विशेष तुमच्यावर खूप विश्वास ठेवतात, तुमची खूप भक्ती करतात, तुमच्यावर खुश आहेत, समर्पित आहेत. तर भगवान म्हणाला, दोघातला एक भक्त आहे, दुसरा भक्त नाहीये. तो तर तसं ढोंग करतोय. तर देवदूत म्हणाला, तो भक्त असेल जो 40 वर्षांपासून आपल्याशी निष्ठावान आहे. भगवान म्हणाला की नाही, जो 4 वर्षांपासून करतोय ना, तो आहे भक्त. आता ही गोष्ट काही देवदूताला पटेना. हा 4 वर्ष करतोय, तो 40 वर्षांपासून मालकांच्या नावावर बसलाय, घर त्यागलं आहे. तर भगवानांनीही त्याच्या मनातली भावना ओळखून म्हटलं, काय काय रे देवदूता, काय माझ्या म्हणण्यावर विश्वास नाही का. देवदूत म्हणाला, भगवान तुमच्या बोलण्यावर अविश्वास असं तर होऊच शकत नाही, पण माझी बुद्धी संकीर्ण आहे, हे माझ्या पचनी पडत नाहीये. मग परमात्मा म्हणाले, तू तिथे कोणत्या वेळेस जातोस. 1 वाजता जातो की आज तू 2 तास उशिरा जा. आणि उशिरा जा, उशिरा येण्याचं ते कारण विचारतील तर हे सांग की आज भगवानाने असं असं केलं. मग त्या दोघांची जी काय प्रतिक्रिया येईल ते मला सांग. तो म्हणाला, ठीक आहे जी. आता तो 2-3 वाजता गेला देवदूत. त्या दिवशी आधी गेला त्याच्याकडे जो 40 वर्षांपासून बसला होता. त्याला माहीत होतं हाच खरा भक्त आहे, तो असा विचार करायचा. आता त्याने पण विचारलं की देवदूता, आज खूप उशीर झाला, काय कारण झालं. तुमची वाट पाहत होतो, चर्चा करायची आहे भगवानांची, चांगला टाइमपास झाला असता. देवदूताने म्हटलं की हे भक्ता, आज काय सांगू विचारू नकोस. आज तर माझं काळीच पकडलं गेलं. आज भगवानांनी असं अघटित केलं. 1 वाजता त्यांना असं अघटित करायचं होतं, ते बघायचं होतं, ते बघून आलोय मी. तर देवदूताला विचारलं, बाबा असं काय केलं भगवानांनी.
तर परमात्म्याने सुईच्या नाकात जिथे दोरा टाकतो त्यातून हत्ती बाहेर काढला. तर तो असं म्हणाला 40 वर्षांचा भक्त की असं खोटं बोल की जे दुसऱ्याला पटेल. अजून पुढे कोणासमोर हे सांगू नकोस. असं कधी होऊ शकतं सुईच्या नाकातून हत्ती निघून जाईल? आता देवदूताला ती गोष्ट आठवली भगवानांची की हा तर मूर्ख बसलाय सांगा. जर याला एवढाही विश्वास नाही की भगवान काय नाही करू शकत तर काय खाकभक्ती करेल. तेव्हा त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला देवदूताच्या की भगवान बरोबर सांगत होते. मग गेला त्या दुसऱ्याकडे. आताही त्याच्या मनात हे होतं की दुसरा तर अजूनही चुकीचं बोलेल जो 4 वर्षांपासून भक्ती करतोय. आता त्याच्याजवळ जाऊन बसला. त्याने पण विचारलं की देवदूता काय झालं, खूप उशिरा आलास, काय झालं, ठीक तर आहेस? त्यालाही त्याने तसंच सांगितलं. अशी अशी परमात्म्याने एक लीला करायची होती 1 वाजता आणि मी ती बघण्यासाठी थांबलो. तर त्याने विचारलं काय लीला होती सांगा. की भगवानांनी तर कमाल केली. आता सांगितलं तर कोणाला पटणार नाही, लाज वाटते मला, सामान्य माणूस मानत नाही. पण काय गोष्ट आहे सांग तरी. की भगवानाने सुईच्या नाकातून हत्ती काढला. तो भक्त म्हणतो 4 वर्षांचा, बस एवढंच? ह्यालाच तू आश्चर्य मानतोस? भगवान तर सारी पृथ्वी सुईच्या नाकातून काढतील. देवदूताने छातीशी धरलं त्या भक्ताला की धन्य आहे तुझे माता पिता ज्यांनी जन्म दिला, भक्त असावा तर असा. तर पुण्यात्म्यांनो, ह्या भक्तिमार्गात इम्पॉसिबल गोष्ट नसते आणि अविश्वास असायला नको. जो चावे सो कर ही 14 कोट दूत जम डर ही, ऊत भूत जम त्रास निवारे और चित्रगुप्त के कागज पाड़े. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म संपूर्ण सृष्टीचे रचनाकार, सर्वांचे पालक पूर्ण ब्रह्म कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेमुळे तुम्ही सगळे पुण्यात्मे सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित झालात. ज्या प्राण्यांचे युगायुगांचे पुण्य उदय होतात त्या पुण्यात्म्यांनाच असे शुभस्थान प्राप्त होते, त्यांनाच सत्संग मिळतो, त्यांनाच सद्गुरू प्राप्त होतात. जसे की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 12 पासून 15 पर्यंत गीता ज्ञानदाता जो श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून बोलत आहे तो काल भगवान ब्रह्म 21 ब्रह्मांडांचा प्रभू, ज्याला क्षरपुरुष पण म्हणतात, तो सांगत आहे की अर्जुन, जे ह्या तिन्ही गुणांची रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमोगुण शिवजीपर्यंतची साधना करतात ते आपल्या जीवनाचा नाश करत आहेत. आणि यांच्याविषयी परत पुढे म्हटले आहे की ज्यांची बुद्धी या त्रिगुणमयी माया अर्थात याच भगवानांकडून मिळणाऱ्या क्षणिक लाभावर आश्रित झाली आहे, टिकली आहे, दृढ झाली आहे, ते आपल्या जीवनाचा नाश करून घेतात. कारण की त्यांच्यात हे 4 गुण उपस्थित होतात, राक्षस स्वभावाला धारण केलेले. मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख, म्हणजे या भगवानांची तिन्ही गुणांनी युक्त रजगुण ब्रह्माजी, सत्वगुण विष्णू, तमोगुण शिवजींची साधना करणाऱ्यांना गीताजीमध्ये श्री गीता ज्ञानदाताने म्हटले आहे की हे राक्षस स्वभावाला धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे हे मूर्ख माझी साधना पण नाही करत, म्हणजे ब्रह्मपर्यंत पण नाही यांची बुद्धी पोहोचली. मग आपली साधना करणाऱ्यांविषयी सांगितले आहे की जे माझी भक्ती करतात ते 4 प्रकारचे आहेत: अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थार्थी तर ते असतात जे केवळ धनलाभासाठी अनुष्ठान करत असतात. घरात भरपूर धन होऊ दे, लाभ होऊ दे बिझनेसमध्ये, या आधाराने जे केवळ वेदांच्या आधाराने, वेदमंत्रांच्या आधाराने जी साधना करतात
अनुष्ठान करतात धनप्राप्तीसाठी, धनी होण्यासाठी, ते पण माझेच उपासक आहेत, कारण की ते आन उपासना करत नाहीत, अन्य देवतांची पूजा ते करत नाहीत, परंतु ते पण आपले उद्देश विसरले आहेत. दुसरे आर्त म्हणजे संकट निवारणासाठी जे अनुष्ठान करतात ते केवळ वेदमंत्रांनीच करतात. ते पण माझेच पुजारी आहेत, परंतु ते पण आपली दिशा विसरले आहेत, कारण की या अध्यात्म मार्गात केवळ इतकेच पुरेसे नाहीये. मग तिसरे जिज्ञासू सांगितले आहेत. जिज्ञासू ते कर्महीन प्राणी असतात, जे घरातून निघतात परमात्मा प्राप्तीसाठी, घर पण सोडून देतात. पुढे जसेही त्यांना गुरु भेटतात त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतात आणि ज्ञान ग्रहण करून वक्ता बनतात. प्रभू बनण्याची भूक निर्माण होते त्यांच्यात. त्यांच्या त्या वेड्या वाकड्या ज्ञानाने लाखो लोकांना बुडवतात आणि स्वतः पण बुडतात. हे तिन्ही रिजेक्ट केले आहेत गीता ज्ञानदात्याने की हे चांगले, हे साधक ठीक नाहीत. चौथे ज्ञानी सांगितले आहेत, ज्ञानी ते प्राणी असतात ज्यांना हे ज्ञान मिळाले की जसे परमात्म्याच्या वाणीमध्ये येत आहे, मानुष जन्म दुर्लभ है ये मिलन बारंबार, तरवर से पत्ता टूट गिरे वो बोर न लगता डर, मानुष जन्म पाय कर जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना भाई बनवाया क्या काम. आता त्यांना हे ज्ञान मिळाले की मनुष्य जीवनाचे जे मूळ कर्तव्य आहे, मूळ उद्देश आहे, केवळ परमात्मा प्राप्ती, सत्साधना करणे आणि मोक्ष मिळवणे हे असते. त्यांना दुसरे हे पण ज्ञान मिळते ज्ञानीला की पूर्ण मोक्ष पूर्ण परमात्म्याकडूनच होतो, या अन्य देवतांमुळे होत नाही. ब्रह्मा विष्णू महेश किंवा इतर उपासना जे करतात कोणत्या देवी देवतांची, यांच्यामुळे मोक्ष संभव नाहीये. त्यांना हे पण ज्ञान झाले आहे. यामुळे ते कोणत्या अन्य देवांची पूजा करत नाहीत, ते माझी साधना करतात, म्हणून मला ते आवडतात आणि त्यांना मी आवडतो. ब्रह्म म्हणतो, ब्रह्म सांगत आहे, परंतु तो लास्टमध्ये हे म्हणतो की हे ज्ञानी आत्मा हे मोठे नेक आहेत, उदार आहेत, परमात्मा मिळवण्यासाठी समर्पित आहेत, परंतु तत्वदर्शी संत न भेटल्यामुळे हे ज्ञानी आत्मा, चांगले आत्मा पण माझ्यावाल्या अनुतम श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या 16, 17, 18 हा आपल्याविषयी सांगत आहे. 16 व 17 याने तर चारांचेही विवेचन दिले, अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासूंचे. आणि आता गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 18 हे स्पष्ट करतो. गीता ज्ञानदाता ब्रह्म हा काळ भगवान हा म्हणतो की ज्ञानी आत्मा आहे तर चांगला उदार आहे, परंतु यांना तत्वदर्शी संत न भेटल्यामुळे हे माझ्यापर्यंतच मर्यादित राहिले. आणि माझ्यावाल्या अनुत्तम 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात एक अनुत्तम शब्द आहे, अनुत्तमाम. एक तर अनुत्तम असतो, एक अनुत्तमाम, अतिशय वाईट. एक उच्च, एक उच्चतम, सर्वोच्च म्हणजे सर्वात वाईट माझी साधना आहे, त्यात हे आश्रित झाले. आता म्हणतो हे ज्ञानी सगळे उदार आहेत, परंतु हे माझ्यावाल्या वाईट अनुत्तम अश्रेष्ठ गतीमध्येच श्रेष्ठ राहिले. आता ब्रह्मची साधना काय आहे? ओम नामाचा मंत्र. आणि ओम नामाने काय प्राप्त होते? ब्रह्मलोक. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 हा त्याची साधना स्पष्ट करतो की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. याच्या व्यतिरिक्त माझा कोणताही मंत्र नाही आहे.
आणि याचं शेवटच्या श्वासापर्यंत, शरीर सोडेपर्यंत याचे स्मरण करत जो शरीर सोडून जातो त्याला ब्रह्मलोक प्राप्त होतो. म्हणजे माझी सगळ्यात उत्तम म्हणजे परमगती प्राप्त होते, जी ओमने मिळणारी आहे. श्री देवी भागवत 7वा स्कंद, सचित्र मोठा टाईप, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशितच्या पृष्ठ नंबर 562 व 63 वर हा निर्णय दिलाय. देवीजीने राजा हिमालयाला ती ज्ञान उपदेश करत आहे. ती म्हणते की माझी साधना पण सोडून दे जर मोक्ष हवा असेल तर. आणि ती काय सांगते की ब्रह्म मिळवण्याचे उद्देश ठेवा, ओम नामाचा जप करा, ज्यामुळे तुम्ही त्या ब्रह्मला प्राप्त कराल जो ब्रह्मलोकात राहतो. म्हणजे ओम नाम ब्रह्मचे आहे आणि ब्रह्म ब्रह्मलोकात राहतो आणि ओम नामाचा जप करणाऱ्यांना ब्रह्मलोक प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये हा स्वतः गीता ज्ञानदाता स्पष्ट करतो की ब्रह्मलोकात गेलेले प्राणीसुद्धा पुनरावृत्तीमध्ये आहेत. अर्थात त्यांचा पण जन्म आणि मृत्यू होतो. आता जसे ज्ञानी आत्मा कोण होते? एक चुणूक नावाचे ऋषी होते. परमात्मा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी वेद वाचले आणि जसे पण ब्रह्माजींकडून किंवा मनुजींकडून अन्य जितके पण हे ऋषी होऊन गेले सगळे नकली होते. त्यांना वेदाचे ज्ञान नव्हते. पुण्यात्म्यांनो, आज बुद्धिमान समाज झाला आहे म्हणून दास हे शब्द सांगायला यशस्वी होत आहे, कारण आपले सद्ग्रंथ साक्षीदार आहेत आणि असे इन्स्ट्रुमेंट्स परमेश्वराने उपलब्ध करून दिले तुमच्याकरता की या दुष्ट लोकांचा आता डाव लागत नाहीये. हे डोके आपटून भटकत आहेत वेड लागलेल्या कुत्र्याप्रमाणे. अजूनही इच्छितात की लोकांना भ्रमित करावं, आपले धंदे चालू राहू देत. परंतु परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा उपकार हे केले तुमच्यावर की तुम्हाला शिक्षित केले आणि मग अशी उपकरणे बनवली ना. हे मानवनिर्मित नाही आहेत, हे मनुष्याच्या बुद्धीच्या स्तरावरचे काम नाही आहे. इंटरनेट लावणे, TV चॅनल बनवणे हे आता 10 वर्षांपूर्वी का झाले? 15 वर्षांपूर्वी पहिले नव्हते हे कधी. केवळ तुमच्यावर दया केली दात्याने, ती समर्थ शक्ती आहे. त्यांना यावेळी हे काम करायचे होते. तर दासाने हे म्हटले की आजपर्यंत जितके पण ऋषी महर्षी झाले आहेत हे सगळे अज्ञानी होते. त्यांना कख पण माहिती नव्हते. वेद आणि गीता आणि आपल्या सद्ग्रंथांचे हे वेळोवेळी तुम्हाला अनेकदा प्रमाणित पण करून दाखवले. वेळ आल्यावर या सत्संगामध्ये पण वेळ द्या, पण प्रमाण दाखवू. आजचा जो विषय आहे तो वेगळा आहे. तर चुणूक नावाचे ऋषी होते. त्यांनी वेदांमध्ये वाचले होते. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये लिहिले आहे की वायुरम अनिलम अमृतम अथेदम भस्मांतम शरीरम ओम क्रतोस्मर क्लिबेसमर कृतम स्मर. ओम नामाचा जप काम करता करता स्मरण करा. विशेष ओढीने स्मरण करा, म्हणजे श्रद्धेने करा. आणि मनुष्य जीवनाचे प्रथम कर्तव्य जाणून ओम नामाचा जप करा. आता इथे या ऋषींनी यातून निष्कर्ष काढला की त्या पूर्ण परमात्म्याचा ओम मंत्र आहे. कारण की वेदांमध्ये अजून दुसऱ्या कोणत्या मंत्राचा निर्देश संकेत नाहीये, स्पष्ट नाहीये. म्हणून त्यांनी यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15तून ओम नाम घेतले आणि हे पूर्ण ब्रह्मचे मानले. आता ही त्यांची सर्वात मोठी अज्ञानता राहिली आहे ऋषींची. यांनी यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 17 पण वाचला असेल, परंतु ते समजू नाही शकले. त्यात वेद ज्ञानदाता सांगतो की तो पूर्ण परमात्मा, पूर्ण ब्रह्म, पूर्ण पुरुष तो तर गुप्त आहे, अप्रोक्ष आहे आणि मी ब्रह्म आहे.
माझे ओम नाम आहे आणि मी ब्रह्मलोक रूपी दिव्य आकाशात राहतो. जसे हांशीमध्ये हे शहर आहे हांसी, तिथे बोर्ड लागलेला आहे की बरवाला 30 किलोमीटर. आता कोणी अज्ञान व्यक्ती हे समजतो की या बोर्डवर लिहिलं आहे बरवाला आणि तिथेच बसला पिशवी घेऊन की आले बरवाला. त्यावर लिहिलं आहे ते बरवाला तर पुढे 30 किलोमीटर आहे. तर अशाच प्रकारे या ऋषींनी यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15तून हे मानले की हा पूर्ण परमात्म्याचा आहे. परंतु त्यांनी पुढे नाही पाहिले की 30 किलोमीटर अजून पण लिहून ठेवलंय. तो तर पुढे आहे, ते तर हांशी तहसील आहे, हांसी शहर आहे. तर त्यामध्ये यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर मंत्र नंबर 17मध्ये स्पष्ट केलेले आहे की तो परमात्मा तर गुप्त आहे आणि मी ब्रह्म आहे. माझे ओम नाम आहे, मी ब्रह्मलोकात राहतो. आणि यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 10मध्ये स्पष्ट केले आहे, वेद ज्ञानदाता म्हणतो की कोणी परमात्म्याला समवात म्हणतात. समवात म्हणजे जन्म घेतो श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या रूपात. आणि कोणी असमवात म्हणतात की तो कधी जन्मच घेत नाही, अजन्मा आहे, अदृश्य आहे, निराकार आहे, तो कधी जन्मतच नाही. त्यात स्पष्ट केले आहे की तो परमात्मा जन्म घेतो किंवा नाही घेत, कोणत्या स्वरूपात आहे, कसा भेटतो याची माहिती तत्वदर्शी संत सांगतात, त्यांच्याकडूनच ऐका. तर काय हे यांनी संस्कृत तर वाचले होते ऋषींनी, हे नाही पाहिले की कोणी दुसरा याहून कोणी वेगळा संत आहे, ते वेगळे ज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32मध्ये स्पष्ट केलेले आहे की अर्जुन, जे मी आत्ता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25पासून 31पर्यंत ज्या पण साधना जशा पण कोणी करत आहे, कोणी योग साधना करतो, कोणी देवतांची पूजा करतो, कोणी स्व अध्यायच करतो, जसे की गीता वाचली, वेदाच्या कोणत्या मंत्राचा जप केला, हे सगळे आपल्या आपल्या साधनांना पापनाशक मानतात. परंतु 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटले आहे की या यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची, सत्य भक्तीची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून बोलली आहे. ती वाणी त्यामध्ये विस्ताराने सांगितली गेली, ते तत्वज्ञान आहे. इथे या अनुवादकर्त्यांनी, गीता अनुवादकांनी एक खूप मोठी चूक करून ठेवली आहे. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32मध्ये एक ब्रह्मणे मुखे शब्द आहे. इथे यांनी ब्रह्मणेचा अर्थ केला वेदांची वाणी. ब्रह्मणे मुखे, वेदाची वाणी तर गीता ज्ञानदाता वेदांमधला सारांश तर सांगतच आहे. वेदाची वाणी कुठे राहिली? आणि वेद स्वतः सांगतात, त्यावेळी ते अजून कोणी संत आहे, वेगळंच ज्ञान सांगेल त्याच्याकडून ऐका. तर त्यात सांगितलं की त्या ब्रह्मणे मुखेचा अर्थ आहे, ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, म्हणजे परमक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा. या पृथ्वीवर येतात, आपल्या मुखकमलातून स्वतःच ते यथार्थ ज्ञान त्यांच्याच द्वारे रचल्या गेलेल्या सृष्टीला योग्य पद्धतीने सांगतात. आणि यथार्थ साधना, धार्मिक अनुष्ठानांची माहिती पण ते स्वतःच सांगतात, बोलून बोलून ऐकवतात. ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटली जाते, ते तत्वज्ञान आहे. आता गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये पण हा ब्रह्मणे शब्द आहे. तिथे या अनुवादकांची बुद्धी विचलित झाली, तिथे अर्थ योग्य केला. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाः च यज्ञः च वेदः पुरा. त्यात हा ब्रह्मणे शब्द आहे, तिथे त्यांनी योग्य अर्थ केला आहे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, म्हणजे पूर्ण परमात्मा, परमक्षर ब्रह्म च्या साधनेचा, त्याच्या प्राप्तीसाठी 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे. ओम तर या ब्रह्मचा अक्षरपुरुषाचा, आणि तत् हा सांकेतिक आहे, आणि सत पण कोडवर्ड आहे.
तत् जो आहे तो अक्षर पुरुषाचा आहे आणि सत जो गुप्त आहे तो परमक्षर ब्रह्म सच्चिदानंद घनब्रह्मचा मंत्र आहे. या तिन्ही मंत्रांच्या जपाने त्या परमक्षर ब्रह्मची प्राप्ती होते. तर जे दास तुम्हाला सांगत होता की तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात आणि किती पूर्वजन्मांच्या शुभ संस्कारांनी युक्त आहात, जे तुम्ही सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसार हरियाणामध्ये पोहोचलात, त्यासाठी ही सगळी भूमिका सांगत आहे तुम्हाला. इतके प्रमाण देऊन तुमची बुद्धी सेट होईल की खरोखर आपल्या कोणत्या सौभाग्याचा उदय झाला आहे. शुभकर्मच आपल्याबरोबर आहेत जे अशा पवित्र स्थळावर घेऊन आले आहेत. आता गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32मध्ये तर स्पष्ट केलं आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिले ते यथार्थ ज्ञान आहे. त्याला तत्वज्ञान म्हणतात. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे की त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. जो परमात्मा येऊन ज्ञान देतो त्याचे मला ज्ञान नाही. कोण म्हणत आहे? गीता ज्ञानदाता श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजींचे पूज्य पिताजी. आणि त्या ज्ञानाला कोणत्या तत्वदर्शी संताला विचार, तर याने सिद्ध आहे की हे वेद ज्ञानापेक्षा भिन्न ज्ञान आहे आणि गीतेच्या ज्ञानापेक्षा सुद्धा भिन्न आहे. नाहीतर गीताजीमध्ये एक अध्याय अजून लिहिला असता की हे आहे ते तत्वज्ञान. 19वा अध्याय अजून बनवला असता, परंतु नाही, त्यांना माहीत नाही. तर ते तत्वदर्शी संतच सांगतात. आता तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात श्रीमद भगवद्गीतेमध्ये, की जो संत या उलट्या लटकलेल्या संसार रूपी वृक्षाचे पानांपासून मुळापर्यंत विस्ताराने सांगतो, वेगवेगळे सांगतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदाच्या तात्पर्याला जाणणारा आहे. तर परमेश्वर स्वतः येतात, जसे आता तुम्हाला सांगितले की सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा त्यांच्या मुखकमलातून यथार्थ ज्ञान सांगतात. त्यांनी 600 वर्षांपूर्वी हे ज्ञान सांगितले होते की अक्षरपुरुष एक वृक्ष आहे. जसे तुम्हाला खूप वेळा झाडाचे चित्र दाखवले आहे, संसाररूपी वृक्षाचे. जो जमिनीच्या बाहेर दिसतो त्याला वृक्ष म्हणतात, झाड म्हणतात. तर परमात्म्याने स्वतः येऊन या संसाररूपी वृक्षाच्या विषयी माहिती दिली होती, कारण की ते सृष्टीचे रचनाकार आहेत. 600 वर्षांपूर्वी ज्यांना अज्ञानी आणि अशिक्षित म्हटले जात होते, विणकर, धानक, एका क्षुद्र नावाने पुकारले जायचे, ते परमपिता होते, ते परमक्षर ब्रह्म होते. आपली बुद्धी बालका इतकी आहे, भगवानाला आपण समजू नाही शकलो. विशेष रोल राहिला आहे आपल्या धर्मगुरूंचा, ज्यांनी आपल्यात डोळ्यांवर अज्ञानतेची झापड टाकली होती. त्यावेळी 600 वर्षांपूर्वी परमात्मा कबीरजींनी म्हटले होते की अक्षरपुरुष एक वृक्ष आहे. क्षरपुरुष वाकी डार, क्षरपुरुष म्हणा, ज्योत निरंजन म्हणा, आणि तीनों देवा साखा है ये पात्र संसार है. आणि मूळ स्वतः आहे. तो मूळ सांगण्याची या दासाला सेवा दिली आहे की तो मूळ कोण आहे. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17मध्ये 3 पुरुष आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष. आणि 17व्या श्लोकात म्हटलं आहे की उत्तम पुरुष तो अन्यः परमात्मा इति उदाहरता य लोकत्रायम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. तो परमक्षर ब्रह्म आहे आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे धारण पोषण करतो. तो वास्तवात अविनाशी भगवान आहे. तर सांगायचे तात्पर्य हे आहे की मग तत्वदर्शी संताची ओळख काय आहे. प्रथम ओळख तर ही आहे की सतगुरु के लक्षण कहो मधुरे बैन विनोद, 4 वेद 60 शास्त्र वो कहे 18 बोध. म्हणजे ते परमात्म्याचे जे कृपापात्र असतात तेच सद्गुरू असतात आणि तेच तत्वदर्शी संत असतात आणि ते सगळ्या सद्ग्रंथांच्या यथार्थ ज्ञानाने युक्त असतात. तर परमात्मा तर सगळ्याचे जाणकार आहेत, सर्वज्ञ आहेत. आणि मग या दासाला ज्ञानयुक्त बनवून तुम्हा पुण्यात्म्यांवर कृपा केली परमेश्वराने. आता जो प्रसंग चालू आहे, तर या ऋषी महर्षींना ते तत्वदर्शी संत सद्गुरू नाही भेटले आणि यांनी स्वतःच निष्कर्ष काढला की ओम नामाचा जप सगळ्यात उत्तम आहे आणि हाच परममंत्र आहे. यांनी हाशीलाच बरवाला मानले आणि बोट जवळ बसले
पुढे नाही वाचले की 30 किलोमीटर अजून पुढे आहे ती वस्तू जिथे सत्संग होतो. आता दया केली आहे दात्याने या दासावर की 30 किलोमीटर पुढे हा रस्ता आहे आणि तिथे अशा सुविधा उपलब्ध आहेत, असे ज्ञान उपलब्ध आहे. तर काय आहे ते? या ऋषींना ज्ञान मिळाले नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? गणेश बंजारा. आपण कुठून आलात? गाव बद्रीझिरा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 28 सप्टेंबर 2021ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर जे पारंपरिक भक्ती करत होतो, जसं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे पूजा करणं, जसं उपास राहणं. उपासामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये एक महिना उपास राहायचो. त्याच्यात असं नियम पाळायचं की सकाळी फक्त 1 ग्लास दूध घ्यायचं, पूर्ण दिवस फक्त पाण्याचं हे करायचं, रात्री थोडं फल आहार करायचं आणि असंच करून आपण 1 महिना उपवास धरत होतो. तर तसंच अनेक प्रकारे भक्ती करत होतो. कान फुकू गुरु केलं होतं पहिले. ते मंत्र नाही देत होते, ते सांगायचं की तुम्ही ध्यानात बसणार तेव्हा तुम्हाला सर्व काही दिसणार म्हणे. तेव्हा आम्ही ध्यानात बसायचं, 1-1, 2-2 तास बसायचं सरजे, तरी बी काही मंत्र वगैरे आम्हाला काही दिसत नाही होते. मग असं करत करत आम्ही एका गुरुजीकडे गेलो. ते वैष्णव पंथला जुळलेले होते, तर आम्ही पण तिकडे दीक्षा घेतली. तिकडे दीक्षा घेताना भगतजी ते महामंत्र द्यायचे आम्हाला, हरे राम हरे कृष्ण असं महामंत्र द्यायचं. त्याचे जाप करायचं. त्याच्या जापाने आम्हाला काही नाही झालं. मग प्रेतबाधा लागली. आम्ही प्रेतबाधा लागला, जसं आम्ही हे महाराज नाही ते महाराज नाही असं भरपूर महाराज बघितलं सरजी, पण आम्हाला काही फरक नाही वाटला त्याच्यात. असं करत करत आम्ही भरपूर म्हणजे आज जवळपास आम्हाला 15 ते 20 वर्ष झाला. तर खूपच त्रास झाला सरजी याच्यामुळे आम्हाला ना. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पारंपरिक भक्ती साधना करत होतात, त्याचप्रमाणे आपण विष्णू पंथाची सुद्धा भक्ती स्वीकारली होती, बरेचसे गुरुसुद्धा आपण केले होते. तर संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांची सद्भक्ती का घेतली? संत रामपालजी महाराजांना जुडण्या अगोदर मी एक मित्र होतं माझ्या, आमच्या गावातून 2 किलोमीटर आहे नलवा गाव. तिकडे एक मित्र होतं. ते सांगायचं की तुम्ही असं भक्ती करतात, तंबाखू वगैरे हे व्यसन करतात, तर तुम्ही कसं काय? तर त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं सरजी. मी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि त्या वाचता वाचता माझी व्यसनं पण सुटली आणि मी पण संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतलं. सर जसं तुम्ही सांगत आहात की जे मित्र आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं, त्यातनं आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तुम्हाला विचारायचं, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले आणि काय काय अनुभव आपल्याला बघावयास मिळाले? सरजी बदल तर एवढं काय आढळलं का आम्हाला सर्वप्रथम म्हणजे व्यसनं सर्व छुटली आमची. आणि शारीरिक तर एवढं हे होतं आमचं का विमल घोटके तर हे सुटायचेच नाही. पण जसं संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतली तेव्हापासून आमचे हे व्यसनं एकदम चुटकी सुटलं सरजी. आणि शारीरिक बी लाभ खूप झाला आणि आर्थिक लाभ तर एवढं झालं सरजी का आम्ही म्हणू नाही शकत. जेवढं परमात्माच्या गुण गातो ना आम्ही तेवढं कमी आहे. संत रामपाल महाराजांच्या सद्भक्तीने आम्हाला ना 15-20 लाखाचं घर पण बांधून दिलं भगतजी. आणि ते आर्थिक याच्याने मी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे मला पहिले ना 20-25 हजाराची साईट भेटत होती. जेव्हापासून मी जुडलो ना सरजी तर मला ना 25 ते 20 लाखाची साईट भेटलेली आहे. तर संत रामपाल महाराजांची ही खूप मोठी दया आहे आमच्यावर. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन होतं ते दूर झालं. त्याचप्रमाणे
शारीरिक जी पीडा होती तीसुद्धा दूर झाली आणि आर्थिक स्वरूपातसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी कष्टी लोक आहेत, जे आज समाजामध्ये त्रस्त आहेत, नाना प्रकारच्या रोगांना, राईंना, त्याचप्रमाणे जे आर्थिक संकटात सापडलेले आहेत, अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर जी, मी संदेश तर नाही देऊ शकत, परमात्मा देऊ शकतो. मी फक्त प्रार्थना करू शकतो की जे पण काही बांधव आहे, जे पण काही समाजाचे इतर वगैरे ज्यांना व्यसन नाही सुटत आहे, जे दारू भोकरे आहे ते सर्व व्यसनाने लिप्त आहे, त्यांनी ज्ञानगंगा वाचायची आणि संत रामपाल महाराजाचे दीक्षा घेऊन त्यांनी पण सद्भक्ती करायचे. त्यांचं पण आमचं जसं व्यसन सुटलं तसं त्यांचं पण सुटेल. हे संत रामपाल महाराजांचे खूप मोठी सद्भक्ती करून सर्वांचे सुटलेले आहे, तर तुमचे पण सुटेल. मी हे सर्व सांगतो आणि आमच्या भाषेत सांगतो कि तम पण अतरा देखो अपन अतरा भले किम फराचा अपने ना आज तक सच्चो गुरु कौन मोले हो, पूर्ण परमात्मा कौन मोले हो छ. तो ये संत रामपाल महाराज से अपने सेवालाल महाराज के मिलो छ. जानजो छानजो पचज मानजो. तो तम पूरा पुस्तक वाँचो, ज्ञानगंगा सांभलो, टीवी पर सत्संग आओ छो, वो देखो हर टीवी चैनल अनूप सत्संग आओ छ. हेठा पट्टी रहो छो, ऊपर नाम रहो छो, नंबर रहो छो, ऊपर संपर्क करो અને अपने नज़दीकी किमें भी नाम सेंटर एनो वतेज तमने वतेर माहिती मिल जाए અને તમે બી નામ દીક્ષા લેવું, તમારા જીવનને કૃતાર્થ કરો. એ જ સદભક્તિ से अपने मोक्ष प्राप्त हो सके છે. नहींतर ये तो लोभी गुरु लालची चेला नरक में जाके ढेलम ढेला अनुचारी जो बात तम देखो ये संत रामपाल महाराज जैसे सद्भक्ती करो, ही ज आम्हाला प्रार्थना છે અને अत्र केव्हा છે. सर, जसं तुम्ही आज समाजाला सांगत आहात की जर आपल्याला जर दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, त्याचप्रमाणे जे काही व्यसन आहेत, जे काही दुःख आहे, जे काही रोग आहे, त्यातनं जर आपल्याला राहत पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांच्या शिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. तर समाजाने लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर एखाद्या साधकाला आपली गोष्ट जर पटत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता संत रामपालजी महाराजांच्या विविध चॅनलवर सत्संग वगैरे चालतं, त्याच्या खाली पट्टी दाखवतं, त्याच्यात नंबर असतं. तर सर जे त्या नंबरवर कॉल केला की तुम्हाला नजदीकी नामदान सेंटर भेटून जाणार. तुम्ही कुठेही राहिले तरी बी आता महाराष्ट्रामध्ये ना सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुललेलं आहे, तर तिकडून तुमच्या संपर्काने ते भेटून जाणार. आणि दररोज तुम्ही सत्संग ऐकायचे, पुस्तक वाचायचं, तर तुम्हाला सर्व काही समजेल. खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते सर्व तुम्हाला माहिती पडेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथेच जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या गुरुमंत्रासाठी, या दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर आपणसुद्धा किती पैसे त्या ठिकाणी दिले होते? हे सर्व सर जे निःशुल्क आहे. आपल्याला जे पण काही देतात, नामदीक्षा वगैरे, पुस्तक वगैरे जे काही देतात ना सर जी, हे सर्व निःशुल्क आहे. दुसऱ्या गुरूंसारखं नाही आहे की इकडे 11,000 भरावं लागेल, इकडे 21,000 भरावं लागेल जेव्हा तुम्हाला नामदीक्षा भेटेल आणि हे ते पालन करावं लागेल, असं काही नाही. याच्यात निःशुल्क आहे, सर्व काही निःशुल्क देतात. नामदीक्षा निःशुल्क देतात, पुस्तक निःशुल्क देतात. असं सद्भक्ती संत रामपाल महाराजजी दाखवतात. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.